ऑपरेशन सिंदूर नंतर पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतल्याचं स्पष्ट झालं आणि सगळ्या भारतात आनंद साजरा करण्यात आला। मात्र त्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव वाढला, कारण त्यानंतरच्या तिन्ही रात्री एलओसी आणि भारत पाकिस्तान सीमेजवळच्या पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर या सीमालगत राज्यांमधल्या लोकांसाठी तणावाच्या ठरल्या। अनेक ठिकाणी ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले। त्यात हरियाणाच्या पंचकुला, अंबाला, पानिपत या जिल्ह्यांचाही समावेश होता। पण शनिवारी पहाटे हरियाणामधलं सिरसा पाकिस्तानच्या टार्गेटवर असल्याची चर्चा झाली। सिरसामधले काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यातल्या एका व्हिडिओमध्ये मिसाईलचा मलबा पडलेला दिसतोय, तर एका व्हिडिओमध्ये मोठा आवाज झाल्याचं आणि उजेड पडल्याचं दिसतंय। 10 मेला सकाळी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली। त्यातही सिरसामधल्या घटनेचा उल्लेख करण्यात आला। या घटनेनंतर सिरसामधली सुरक्षाही वाढवण्यात आली। पण सिरसामध्ये नेमकं काय घडलं त्याबद्दल एमईएच्या ब्रीफिंगमध्ये काय सांगण्यात आलं? दिल्लीवर होणारा मिसाईल अटॅक सिरसामध्ये इंटरसेप्ट करण्यात आला का? आणि या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानकडे असणारं फतेह-2 बॅलिस्टिक मिसाईल चर्चेत का आलंय? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी सिरसामध्ये नेमकं काय घडलं ते पाहूयात। शनिवारी सकाळी सगळीकडे एक व्हिडिओ दिसत होता। या व्हिडिओमध्ये अचानक आकाशात मोठा उजेड पडल्याचं दिसतं। आगीचा गोळा आकाशात उडताना दिसतो, पण पुढे जाऊन ही आग विझते। त्यानंतर मोठा आवाज होतो। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका मिसाईलचा मलबा पडल्याचं दिसतंय। लोक त्याच्या आजूबाजूला थांबलेले दिसतात। पोलिसांचा ताफा या मलब्याच्या बाजूला आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई देखील सुरू असल्याचं दिसतंय। हे व्हिडिओ आहेत हरियाणाच्या सिरसामधले। देशाची राजधानी दिल्लीच्या पश्चिमेला जवळपास 250 ते 260 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। या सगळ्या घटनेबद्दल स्थानिकांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। एका स्थानिक व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की रात्री 12:15ची वेळ होती। मी माझी गाडी लावली, त्यानंतर झोपायला टेरेसवर गेलो। त्यावेळी मला एक मोठा लाल रंगाचा गोळा वरून जमीनच्या दिशेने येताना दिसला, पण तो हवेत असतानाच एक मोठा ब्लास्ट झाला। त्यानंतर काय झालं माहिती नाही, पण आवाज इतका मोठा होता की संपूर्ण कॉलनी हादरली। भिंती हादरल्या। तर दुसऱ्या एका स्थानिकाच्या मते रात्री अचानक खूप मोठा आवाज आला आणि हादरा बसला। हा हादरा इतका मोठा होता की घरातल्या खाटा सुद्धा हादरल्या। रात्री ही घटना घडल्यानंतर सिरसामधल्या एका पत्रकारानं स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली। ॲम्ब्युलन्स बोलावली, पण या घटनेत अजून तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र यानंतर सिरसामधलं प्रशासन अलर्ट झालंय। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचा धोका ओळखून आधीच संरक्षणासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे। सिरसामध्ये 2 कंट्रोल रूम तयार करण्यात आल्यात, तर सैन्याच्या तुकड्या गस्त घालून सगळ्या हालचालींवर नजर ठेवतात। आता हा आवाज कशाचा होता? तर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सिरसामधल्या एअरफोर्स स्टेशन जवळच्या शेतांमध्ये 2 ठिकाणी मिसाईलच्या अवशेषांसारखा मलबा पडलेला आहे। भारतीय वायुसेना आणि स्थानिक जिल्हा पोलिसांनी घटनास्थळावरचा मलबा गोळा करून नेलाय। तसंच शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर सिरसामध्येही पूर्ण ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आलेत। शनिवारपासूनच पुढच्या आदेशापर्यंत रोज रात्री ब्लॅकआउट होईल असंही सांगण्यात आलंय। सिरसावर या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर अंबालाच्या एअरफोर्स स्टेशनलाही एअर स्ट्राईक अलर्ट देण्यात आलाय। हल्ल्याचं टार्गेट या परिसरातली एअरफोर्स स्टेशनच असल्याचं बोललं जातंय। मात्र हल्ल्यात सामान्य नागरिकांचं नुकसान होऊ नये याची काळजी देखील घेतली जाते। हरियाणाच्या 7500 गावांमध्ये एअर रेड वॉर्निंग सायरन बसवण्याचं कामही सुरू आहे। राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। तसंच राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांना 25% खाटा या अत्यावश्यक परिस्थितीसाठी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसंच संभाव्य धोक्याची शक्यता बघता सिरसामधून महत्त्वाच्या ठिकाणांवर होणारी बस वाहतूक बंद केल्याचंही सांगितलंय। यामध्ये जम्मू काश्मीरच्या कटरा, पंजाबच्या फजलिका, राजस्थानच्या जोधपूर आणि पोखरण अशा ठिकाणी जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे। पण एवढ्या सगळ्या घडामोडी ज्यामुळे घडल्या तो आवाज आणि उजेड नेमका कशाचा होता? तर सिरसामध्ये भारतानं पाकिस्तानने डागलेलं मिसाईल इंटरसेप्ट केलं। त्याचाच मलबा इथल्या 2 शेतांमध्ये पडला होता। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पाकिस्ताननं या मिसाईलमधून दिल्लीला टार्गेट केलं होतं, पण त्याआधीच हरियाणामध्ये ही मिसाईल इंटरसेप्ट करण्यात आली। याच इंटरसेप्शन वेळी मोठा आवाज झाला आणि उजेड सुद्धा पडला। त्यानंतर या मिसाईलचा मलबा खाली कोसळला आणि नेमकं काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली। अशातच पाकिस्तानकडून भारताचं सिरसा एअरफोर्स स्टेशन उद्ध्वस्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे सिरसामध्ये नेमकं काय घडलं याची उत्सुकता वाढली। 10 मेला सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की पाकिस्तानकडून जो सिरसाचं एअरफोर्स स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात येतोय तो खोटा आहे। त्यानंतर सिरसाचं एअरफोर्स स्टेशन सुस्थितीत असल्याचं दाखवणारे फोटो सुद्धा दाखवण्यात आले।
पत्रकार परिषदेत हे मिसाईल कुठलं होतं, त्याचं टार्गेट सिरसा होतं की दिल्ली याबद्दल स्पष्टता देण्यात आली नाही. पण तोवर भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं फतेह-2 हे मिसाईल वापरल्याच्या बातम्या आल्या. या बातम्यांना अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी यानंतर फतेह-2 ची जोरदार चर्चा सुरू झाली. फतेह-2 ही पाकिस्तानने तयार केलेली बॅलिस्टिक म्हणजेच गायडेड आर्टिलरी रॉकेट सिस्टीम आहे. 2021 मध्ये पाकिस्ताननं पहिल्यांदा याची अधिकृत चाचणी केली. फतेह-1चं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे फतेह-2. फतेह-2 ची रेंज आणि अचूकता फतेह-1 पेक्षा व्यापक आहे. फतेह-2 ची रेंज ही जवळपास 250 ते 400 किलोमीटरच्या आसपास आहे. 365 किलो वजनाची वॉरहेड्स वाहून नेण्याची या मिसाईलची क्षमता आहे. फ्लॅट ट्रॅजेक्टरी या मिसाईलचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं एअर डिफेन्स सिस्टीमला हे मिसाईल इंटरसेप्ट करणं अवघड ठरतं. पण जर पाकिस्ताननं हे मिसाईल डागलं असलं तरी सध्या ते इंटरसेप्ट केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. भारताकडेही पाकिस्तानकडे असलेल्या मिसाईल्सच्या तुलनेत तगडी मिसाईल्स आहेत. ब्रह्मोस, पिनाका, अग्नी सिरीज मधली मिसाईल्स भारताच्या ताफ्यात आहेत. भारताकडे असणाऱ्या प्रलय या बॅलिस्टिक मिसाईलची रेंज 150 ते 500 किलोमीटर आहे. अग्नि सिरीज मधल्या बॅलिस्टिक मिसाईलची रेंज ही 700 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं. गायडेड फॅसिलिटीजच्या बाबतीत भारताच्या प्रलय आणि ब्रह्मोस या दोन्ही मिसाईल्समध्येही फतेहपेक्षा ॲडव्हान्स सिस्टीम आहेत. तसंच प्रलय आणि पिनाका ही मिसाईल्स जलद गतीनं आणि अचूक टार्गेटवर हल्ला करण्यासाठी बनवली गेली आहेत. असं असलं तरी भारताकडून पाकिस्तानच्या नागरी भागात अशा घातक मिसाईल्सचा वापर केला जात नाहीये. पण पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्यासाठी मिसाईल डागलं, पण त्यांच्या ड्रोन्सप्रमाणे मिसाईललाही टार्गेटपर्यंत पोहोचता आलं नाही. याचं कारण ठरली भारताची भक्कम एअर डिफेन्स सिस्टीम. मोठ्या आवाजानंतर सिरसामध्ये लोकांची चिंता वाढली असली तरी आता तिथली परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, हे महत्त्वाचं. या सगळ्या घडामोडींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.